सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आता येणाऱ्या आठवड्यात आत्तापर्यंत आपण जे बघितलं नाही ते आता आपल्याला बघायला मिळून चक्क तिलोत्तमा आता सावलीचा सून म्हणून स्वीकार करताना आपण पाहणार तर आहोतच. पण ज्या वेळेस आता सावली ही तिलोत्तमाचा जीव वाचवते त्याच वेळेस आता काळ्या रंगाचा रागराग करणाऱ्या तिलोत्तमाचा जेव्हा आता सावली जीव वाचवते आणि श्वास गुदमरत असताना मोक्याच्या वेळी तिथे येऊन विश्वंभराच्या तावडीतून आता तिलोत्तमाला सोडवतात. काळ्या रंगाचा हाताने जेव्हा आपला जीव वाचवला आणि आपल्याला सोडवले हे तिलोत्तमा बघते त्याच वेळेस आता काळ्या रंगाचा तिरस्कार आता तिलोत्तमाच्या मनातील कायमचा नाहीसा होऊन ज्या काळ्या हाताने आपला जीव वाचवला त्या सावलीची आता घरी जाऊन तिलोत्तमा सून म्हणून स्वीकार करत कसे औक्षण करते. आणि ज्या वेळेस आता सावलीसोबत तिलोत्तमा मेंदळ्यांच्या घरी येते तेव्हा काळ्या मुलीसोबत मॉम तू कशी हा प्रश्न जेव्हा ऐश्वर्या आता तिलोत्तमाला विचारते आणि आता ऐश्वर्या ही तिलोत्तमाला बोलतात सनकन कानाखाली मारून तिलोत्तमा ऐश्वर्याला आता सावलीचा कसा सत्य सांगून स्वीकार करते. ऐश्वर्याची मेंदळ्यांच्या घरातील जागा कशी आता सावलीला मिळते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. त्यामध्ये आता सोहम आणि कियाराचे लग्न ठरवणाऱ्या विश्वंभरचा खरा चेहरा अहिल्याने आता तिलोत्तमासमोर आणलेला असतो. हा माणूस एक नंबरचा फ्रॉड असून याचा भाऊ मोठा भ्रष्ट IT ऑफिसर होता आणि कित्येक मोठ्या घरच्या लोकांकडून याने लाच घेतल्या आणि याची ही अवस्था झाली. आणि सगळे सत्य आता जेव्हा अहिल्या ही तिलोत्तमासमोर आणते त्याच वेळेस मात्र इकडे कियाराचा खरा चेहरा हा तिलोत्तमासमोर आलेला असतो. उर्मटपणे अहिल्याला बोलणाऱ्या कियाराचा खरा चेहरा समोर येताच त्या क्षणी एका झटक्यात तिलोत्तमाने कियारासोबत सोहमचे लग्न मोडलेले असते आणि भर मंदिरातून सगळेजण निघून गेलेले असतात आणि तेही विश्वंभरच्या तोंडात सापट मारून तिलोत्तमा ही गेलेली असते. विश्वंभरचा आता भयानक अपमान झालेला असतो. इकडे आता कियाराला तर अजिबात करमत नसतं. काही जरी झालं तरी सोहमसोबत मी लग्न लावणारच असा आता कियाराने घाटच घातलेला असतो आणि त्यासाठी आता कियाराने आत्महत्या करण्याची भीतीसुद्धा आता सगळ्या मेंदळ्यांना दाखवलेली असते. पण हुशारीने आता कियाराला पुन्हा विश्वंभरच्या ताब्यात देऊन आता सगळे मेंदळे गेलेले असतात खरे. पण विश्वंभरच्या मनात मात्र आता काही जरी झालं तरी यांना धडा शिकवायचाच आणि आपल्या मुलीचं लग्न त्या सोहमसोबत लावूनच राहायचं असे ठरवलेले असते. आणि त्यासाठी विश्वंभरने आता चक्क अहिल्या आणि तिलोत्तमाला किडनॅप करून सोहमचं लग्न कियारासोबत लावण्याचा भयानक डाव केलेला असतो. आणि त्यासाठी आता मोठ्या सीतापीने अहिल्या आणि तिलोत्तमाला किडनॅप करून विश्वंभरने त्याच्या ताब्यात आणलेलं असतं. आणि जेव्हा आता घरासमोरचे सिक्युरिटी बेशुद्ध पडलेले चंद्रकांत श्रीकांतराव बघतात त्याच वेळेस आता सारंग आणि आदित्य समोर ते सत्य आलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता हे सगळं आपल्यामुळं घडलं हे आता सोहमच्या लक्षात येऊन ताबडतोब सोहम हा विश्वंभरकडे जायला निघालेला असतो. पण सारंगने आता इकडे सोहमला थांबवलेलं असतं कारण कियाराच्या लग्न आता सोहमसोबत लावण्याचा विश्वंभरचा डाव आहे आणि जर सोहम तिकडे गेला तर तो नक्कीच यामध्ये सक्सेस होईल आणि तो बळजबरीने सोहमचं कियारासोबत लग्न लावील हे सारंगने ओळखलेले असतं. तेव्हा सारंगने सोहमला घरीच राहण्याचा आता इशारा दिलेला असतो आणि दोघेही म्हणजे आता आदित्य आणि सारंग हे अहिल्या आणि तिलोत्तमाला शोधायला आता बाहेर पडलेले असतात. इकडे आता विश्वंभरचा एक एक अड्डा माहीत करून सारंग आणि आता इकडे आदित्य अहिल्या आणि तिलोत्तमाला शोधत असतात. इकडे आता सावली आणि पारूसुद्धा आता तिलोत्तमाला आणि अहिल्याला शोधायला आलेली असते. पण इकडे मात्र आता सोहमला काही दम धरवत नसतो आणि ताबडतोब आता इकडे विश्वंभर आता अहिल्या आणि तिलोत्तमाला समोर बसून ताबडतोब आता कियारासुद्धा साडी भरजरी दागदागिने घालून आता नटून थटून आता तिथे आलेली असते आणि भटजींनासुद्धा बोलावलेलं असतं. त्या ठिकाणी विश्वंभर आता कियाराचं सोहमसोबत लग्न लावणार असतो आणि अखेर आता सोहमच्या मोबाईलवर विश्वंभर फोन करून त्याला इथे तुझी आई आहे आणि
पटकन तू एकटाच जर आला तर तुझी आई वाचेल असे सांगितलेले असते आणि ठरलेल्या ठिकाणी सोहम आता आलेला असतो. सोहमला बघताच कियारा खूप खुश होते आणि त्याच वेळेस आता दोघीही खुर्चीला बांधल्याची सोहम बघतो. विश्वंभर म्हणतो की तुला जर तुझा आईचा जीव प्यारा असेल ना तर माझ्या मुलीसोबत इथे आत्ताच्या आत्ता लग्न लाव, नाही तर मग तुझी आई तुझ्यापासून कायमची लांब गेलेली असेल. तुझ्या आईला तुला विसरावं लागेल. नाविलाजाने आता सोहम हा लग्नासाठी तयार होतो आणि त्यानंतर इकडे आता सारंग आदित्य तिलोत्तमा आणि अहिल्याला शोधत असतात आणि एकेका अड्ड्यावरती जात गुंडांची पिटाई करत, मात्र त्यांना तिलोत्तमा आणि अहिल्या कुठे सापडत नसते. आता मात्र इकडे विश्वंभरने तिलोत्तमाला एका बंद अंधाऱ्या खोलीत ठेवून त्यामध्ये विषारी वायू सोडलेला असतो आणि इकडे नाविलाजाने लग्नासाठी तयार होऊन सोहम हा लग्नमंडपात कियारासोबत लग्न लावण्यासाठी पाटावर बसलेला असतो. गुरुजी आता मंत्र म्हणू लागतात आणि त्याच वेळेस इकडे बघत बघत सारंग गुंडांची धुलाई करत अखेर आता त्या ठिकाणी येतो आणि सारंग म्हणतो की आई कुठे माझी? तर आता विश्वंभर म्हणतो की कदाचित आत्तापर्यंत ती आता ढगात गेली असेल. पण त्याच वेळेस तिकडे एक भयानक घटना घडलेली असते. पारू आणि सावली ज्या ठिकाणी तिलोत्तमाला किडनॅप करून ठेवलेलं असतं त्या खोलीत आलेले असतात आणि त्या रूमला लॉक असलेले बघून आता इकडे सावलीला संशय आलेला असतो. तर त्या रूममध्ये इकडे विषारी वायू सोडल्यामुळे आता तिलोत्तमाचा श्वास कोंडू लागतो मोठ्याने. तिलोत्तमा वाचवा वाचवा असे म्हणत आता स्वतःला सुटण्याचा प्रयत्न करू लागते. तिलोत्तमाच्या तोंडाला पट्टी बांधलेली असते आणि तिलोत्तमाचे हातपाय बांधलेले असतात आणि अखेर काहीतरी आवाज येत असल्याचे आतून सावलीला समजते आणि पटकन सावली ते लॉक तोडून अखेर आतमध्ये जाते. तर आता जवळपास तिलोत्तमा अर्धमेली झालेली असते आणि त्या क्षणी सावली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या विषारी वायू असलेल्या रूममध्ये जाऊन मोठ्या मुश्किलीने तिलोत्तमाला सोडून बाहेर आणते. पण त्याच वेळेस सावलीचा सुद्धा दम कोडू लागलेला असतो आणि तिलोत्तमाला सावलीने वाचवलेले असते आणि इकडे सावली बेशुद्ध पडू लागताच तिलोत्तमा सावलीला धरते आणि खऱ्या अर्थाने आज तिलोत्तमाच्या मनातील काळ्या रंगाचा तिरस्कार नाहीसा होऊन तिलोत्तमाने सावलीला उठवण्याचा प्रयत्न करते. तिलोत्तमा म्हणते सावली उठ आणि अशा परिस्थितीत आता सावली उठते. तिलोत्तमा आता सावलीला हात लावून सावलीच्या समोर असते आणि आज एक वेगळंच घडून चक्क तिलोत्तमा मॅडमने सगळ्या आपल्या मनातील राग द्वेष विसरून आपल्याला हात लावून उठवले. यामुळे सावलीला आनंद झालेला असतो. सावली म्हणते तिलोत्तमा मॅडम तुम्ही ठीक आहात ना? तर तिलोत्तमा म्हणते हो. आता सावली तिलोत्तमाला घेऊन पटकन आता ज्या ठिकाणी लग्न लागत असते त्या ठिकाणी येते. तर आता पटकन सावलीने तिलोत्तमाला आणलेलं बघून पटकन एका झटक्यात आता सोहम हा फेटा काढून बाजूला होतो आणि त्या ठिकाणी सोहम आणि पुन्हा कियाराचं लग्न मोडलेलं असतं. सारंग आता विश्वंभरची धुलाई करतो आणि त्यानंतर तिलोत्तमाला घेऊन मोठ्या आयटीने सारंग आणि सावली ही घरी येते आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा ही सावलीसोबत सावलीला धरून घरी आल्याचे बघताच आता ऐश्वर्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ऐश्वर्याला धक्का बसलेला असतो आणि हे आपण काय बघतो याचा विचार करून ऐश्वर्या रागाने सावलीला म्हणते की मुली तू मॉमसोबत काय करते, चल बाजूला हो. आणि त्याच वेळेस आता सावलीला ढकलून द्यायला पुढे आलेली ऐश्वर्याचा हात आता इकडे तिलोत्तमा धरते आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की मॉम या काळ्या मुलीसोबत तुम्ही काय करताय? आता तिलोत्तमाला राग येतो आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की तू गोरी गोमटी इथे बसून काय करते? तिने तरी माझा तिकडे जीव वाचवला आणि मला प्रश्न विचारते. सनकन आता तिलोत्तमाने ऐश्वर्याच्या कानाखाली मारलेली असते आणि पटकन सावलीच्या खांद्यावर हात ठेवून सावलीला तिलोत्तमा म्हणते की सावली तू तिथेच थांब आणि औक्षणाचे ताट आणून आता भर दरवाजात तिलोत्तमाने सावलीचं औक्षण केलेलं असतं आणि तूच माझी खरी सून असे तिलोत्तमा बोलताच ऐश्वर्याच्या हातातून सगळं काही निसटून गेलेलं असतं आणि ऐश्वर्या इकडे आता तिलोत्तमा सावलीकडे बघतच राहते. तर खऱ्या अर्थाने तिलोत्तमाने सावलीला तिचा हक्क आणि अधिकार देऊन आता सून बनवलेले असते आणि सगळा सावलीबाबतचा गैरसमज आता तिलोत्तमा
आता विसरलेली असते आणि हीच मुलगी आपल्या मेंढरांच्या घरातील माणसांना जीव लावू शकते आणि घर वाचू शकते हे आता तिलोत्तमाच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपला जीव वाचवणाऱ्या सावलीला तिलोत्तमा सून बनवून आता कशी आतमध्ये आणते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.